हॅलो स्टुडंट्स, मागच्या वेळी आपण सॉलिड वेस्ट मटेरियल विषयी बघितलं. व्हॉट इज मीन बाय द सॉलिड वेस्ट मटेरियल मीन्स व्हॉट इज मीन बाय द सॉलिड वेस्ट means the waste material are formed due to the human activities and it is called as an solid waste. बरोबर आहे. आता हे जे वेस्ट मटेरियल जे फॉर्म होतात, जे सॉलिड वेस्ट मटेरियल फॉर्म होतो आपल्या घरातील पण म्हणा तो कुठे जो सॉलिड वेस्ट मटेरियल आहे विच हॅज अ हार्मफुल इफेक्ट ऑन अस. आता हा हार्मफुल इफेक्ट कोणता होतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा तो आपण बघूया. दॅट इज अ हार्मफुल इफेक्ट ऑफ द सॉलिड वेस्ट मटेरियल. कोणता होत असेल सॉलिडचा हार्मफुल इफेक्ट. पहिलं कोणता इफेक्ट असेल की पहिला जो इफेक्ट होतो ते म्हणजेच काय की स्प्रेडिंग द डिसीजेस. कचरा जर साठून राहिला तर पहिला जो इफेक्ट होतो म्हणजे स्प्रेडिंग द डिसीजेस. नेक्स्ट बॅड ओडर, अगदी दुर्गंधी येते. बरोबर आहे. आता हा जो बॅड ओडर येतो त्याचप्रमाणे काय होतं की जर नुसतं बॅड ओडर होत नाहीये तर काय होतं क्रिएशन ऑफ द टॉक्सिक सबस्टन्सेस. बरोबर आहे. म्हणजे आता त्यामुळे काय होतं की विषारी वायू जे आहेत त्याची काय होते निर्मिती होते. आणि मग हे झाल्यामुळे काय होतं पोल्युशन होतं. बरोबर आहे. नुसतं पोल्युशन होत नाही तर काय होतं नेचरचा जो होतो नेचर जे आहे त्याच्यामध्ये डिग्रेडेशन ऑफ द नेचर म्हणजे नेचरचा जो होतो त्याचा ऱ्हास होतो. मीन्स डिग्रेडेशन ऑफ द नेचर. आणि मग डिग्रेडेशन नेचर झाल्यामुळे काय होणार आहे पोल्युशन होणार आहे. पहिलं बॅड ओडरमध्ये एअर पोल्युशन, देन वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काय होणार आहे की सगळ्या म्हणजे इफेक्ट ऑन द बायो म्हणजे हे सगळं झाल्यामुळे जे आजूबाजूचे जे लिव्हिंग थिंग आहे त्याच्यावर इफेक्ट होतो. त्या मीन्स इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी. मागच्या वर्षी आपण औरंगाबादमध्ये होणारा कचऱ्याचं प्रदूषण आपण बघितलेलं होतं. काय परिणाम झालेला आहे तिथल्या लोकांची काय अवस्था झाली होती ते आपण बघितलं. म्हणजे हे हार्मफुल इफेक्ट पहिलं म्हणजे स्प्रेडिंग द डिसीजेस, बॅड ओडर, प्रोडक्शन ऑफ द टॉक्सिक गॅसेस, डिग्रेडेशन ऑफ द नेचर, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन अँड ऑल दिस इफेक्ट ऑन दिस बायोडायव्हर्सिटी. बरोबर आहे. हा चार्ट विचारला जातो एक्झामला, हा लक्षात ठेवायचा आहे. आता हे सगळं होतं हे सगळं बरोबर आहे. दॅट वाय इट इज अ नेसेसरी टू द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बरोबर आहे. आता हे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला सध्या करायची आवश्यकता आहे. आता हे आवश्यकता का आवश्यकता आहे तर सगळ्यात म्हणजेच काय फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. जर हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जर आपण केलं तर पहिलं म्हणजे काय होतं की जे एन्व्हायरमेंटल जे पोल्युशन आहे वॉटर असू दे, एअर असू दे किंवा सॉईल असू दे त्याचं काय होतं प्रिव्हेन्शन होतं. अँड सो द कीप द सराउंडिंग विल बी द क्लीन. म्हणजे आपल्या घराचं जरी उदाहरण घेतलं तर आजूबाजूला सगळं स्वच्छ केलं तर कसं वाटतं क्लीन होतं. बरोबर आहे. मीन द प्रिव्हेन्शन ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. बरोबर आहे. दॅट्स वाय इट इज अ नेसेसरी प्रिव्हेन्शन ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन सो द सराउंडिंग विल बी द क्लीन. बरोबर आहे. सेकंड मीन्स फॉर द एनर्जी ॲज वेल एज द फर्टिलायझर प्रोडक्शन थ्रू दॅट जनरेट द वर्क अँड द एम्प्लॉयमेंट विल बी द अपॉर्च्युनिटी. आता तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामुळे आपण बायोगॅस म्हणजे आपण सॉलिड वेस्ट मटेरियलपासून बायोगॅस क्रिएट करतो. बरोबर आहे. मीन्स फॉर द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी अँड ऑल्सो द फर्टिलायझर इज देअर थ्रू विच इट जनरेट द वर्क्स अँड ऑल्सो दॅट इज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी इज देअर. त्यामुळे एम्प्लॉयमेंटला अपॉर्च्युनिटी देखील मिळू शकते की त्याचं एक म्हणजे
त्या कचराचं वेस्ट म्हणजे व्यवस्थापन मॅनेजमेंट आपण कसं केलं तर ते करण्यासाठी काही रोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. बरोबर आहे. ऑल्सो टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन द नेचर रिसोर्सेस थ्रू द ट्रीटमेंट ऑफ द सॉलिड वेस्ट. म्हणजे जर हे आपण सॉलिड वेस्ट जर आपण तयार केलेलं असेल, निर्माण झालेलं असेल तर तर त्यामुळे त्याचं डिकम्पोज करायचं नेचरवर स्ट्रेन असतो. बरोबर आहे. पण जर आपण तिथे व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर त्याचा जो निसर्गावरचा जो ताण आहे, जो स्ट्रेन आहे, तो काय होतो, रिड्यूस होतो. बरोबर आहे. आणि रिड्यूस झाल्यामुळे काही परिणाम आपल्यावर होऊ शकत नाही. अँड ऑल्सो टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ द लाईफ अँड मेंटेन द एन्व्हायरमेंट बॅलन्स. त्यामुळे काय होतं की आरोग्याचं संरक्षण होतं आणि गुणवत्ता वाढते आणि काय होतं की पर्यावरणाचं संतुलन राखण्याला होते मदत होते. मला लक्षात. त्यामुळे हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करायची गरज आहे. दॅट्स वाय इट इज अ नेसेसरी फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बरोबर आहे. पहिलं म्हणजे काय, प्रिव्हेन्शन ऑन द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. वी कॅन गेट द एनर्जी ॲज वेल ॲज fertilizers is there, so and also the employment opportunities there, reduce the strain on the nature, so and improve the health and the quality of the life is there, so and there so that the environment is balance is there. म्हणजे निसर्गाचा संतुलन राहण्यास काय होते, मदत होते. बरोबर आहे. आता हे बरोबर आहे किंवा आता मग हे सगळं आहे. बरोबर आहे. कारण आपण बघतो की जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे is developed is due to the industrial areas, urban areas, and so that आपण काय करायला हवं की there is increasing we should म्हणजे एक पहिली कार्यक्षम असं की कमीत कमी कचरा निर्माण होण्यास आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्पादन तर आपण वाढवायचंच, पण ते उत्पादनाबरोबर आपला जे कचरा जो निर्माण होतो तो कमीत कमी कचरा कसा निर्माण होईल ते बघायला हवं. म्हणजे वी शुड इम्प्लिमेंट द मेजर टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ द प्रोडक्शन ऑफ द प्रोसेस, बट द मिनिमम वेस्ट विल बी द जनरेटेड and also there is a reducing the garbages is there, so and we shall suppose the garbage will be created, we can recycle it. आपण ते पुन्हा त्याचं रिसायकल देखील करून वी कॅन यूज दिस मटेरियल. म्हणजे त्याचं वेस्ट मटेरियल त्याचं पुन्हा रिसायकल करायचं आणि पुन्हा त्याचा काय करायचा वापर करून आपण निसर्गाचा स्ट्रेन कमी करू शकतो. म्हणजे हा एक पर्याय आहे. बरोबर आहे. मग कसं काय मॅनेज म्हणजे इको जर फ्रेंडली जर आपल्याला वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर आपण कसं करणार आहे. सायंटिफिकली जर इको फ्रेंडली जर आपण मॅनेजमेंट केलं सॉलिड वेस्टचं तर कसं होऊ शकतं आणि कसं केलं जातं इको फ्रेंडली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सायंटिफिक म्हणा किंवा इको फ्रेंडली म्हणा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता इको फ्रेंडली पहिलं जो कचरा आहे जो सॉलिड वेस्ट आहे ते काय केलं जातं, कंपोजिटिंग म्हणजे कंपोस्टिंग केलं जातं. म्हणजेच काय कंपोस्टिंग याचा अर्थ आपण सेंद्रिय खत तयार करू शकतो कचऱ्यापासून. बरोबर आहे. पुढचं सँड सेफ लँड फिल साईट. जे आपण भूमिभरण केलं जातं ते सुरक्षित भूमिभरण करू शकतो. ऑल्सो द वर्मी कंपोजिशन कंपोजिटिंग. आजकाल हा प्रोजेक्ट फार फेमस आहे असं म्हणायला हरकत नाही की गांडूळ खत निर्माण केलं जातं. आपल्या आजूबाजूला पण तुम्ही बघता गांडूळ खत निर्माण केलं, कचऱ्यापासून गांडूळ खत निर्माण केलं जातं. Also the industrial solid waste management is a landfilling method.
या पद्धतीने भूमिभरण केलं जातं. आणि पुढचं आहे दॅट इज अ पायरोलिसिस. Means the production of the burning, that is the production by the burning of the waste at a high temperature. For example, biogas, bioelectricity. मीन्स काय केलं जातं की एका उच्च तापमानाला त्याचं कचऱ्याचं ज्वलन केलं जातं आणि त्यापासून बायो इलेक्ट्रिसिटी, बायोगॅस काय केला जातो, जनरेट केला जातो. अँड नेक्स्ट मीन्स द बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. तर हा कचरा जास्त असतो. It is due to the incineration methods. आता तुम्ही म्हणाल इन्सिलेशन मीन्स काय? इन्सिनेशन म्हणजे काय, का भट्टीमध्ये उच्च तापमानाला कचऱ्याचं ज्वलन करायचं. बायोमेडिकल जो वेस्ट असतो म्हणजे दवाखान्यातला कचरा वगैरे त्याचं उच्च तापमानाला काय केलं जातं, ज्वलन करून त्याच्यावर गॅस निर्माण केले जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कचऱ्याचं जे आहे सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द कॅटेगराइज द वेस्ट. म्हणजे जो कचरा आहे तो सेपरेट करायचा आणि त्याची कॅटेगरीज म्हणजे वेगवेगळे जे सेपरेट हे करून त्याची कॅटेगरी करायची आणि त्यानुसार त्याचं पुढची प्रक्रिया करायची. म्हणजे अशा रीतीने आपण इको फ्रेंडली मॅनेजमेंट करू. सायंटिफिक म्हणजे पहिले कंपोजिटिंग आहे, सेंद्रिय खत, सेफ लँड फिलिंग साईट, वर्मी कंपोस्टिंग, इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट. ह्या पद्धतीने वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खताद्वारे, आणि इंडस्ट्रियल जो सॉलिड वेस्ट आहे तो लँड फिलिंग केला जातो. त्याचप्रमाणे पायरोलिसिस आहे म्हणजे उच्च तापमानात ज्वलन करून आपण एनर्जी क्रिएट करायची आहे. बायोमेडिकल जे वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे इन्सिनेशन म्हणजे भट्टीमध्ये इन शॉर्ट तो कचरा उच्च तापमानाला जाळून टाकायचा आहे. आणि सेपरेट अँड कॅटेगरीज म्हणजे जो कचरा आहे तो सेपरेट, सॉलिड ड्राय वेस्ट म्हणजे कचरा जो आहे तो सेपरेट करायचा, त्याची कॅटेगरी भागामध्ये विभाजन करायला हरकत नाही आहे. आता हे जे आपले सॉलिड वेस्ट जे निर्माण होतात तर ते जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करायचे आपले 7 प्रिन्सिपल्स आहेत, 7 प्रिन्सिपल्स आहेत ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करायचे. आता हे 7 प्रिन्सिपल कोणकोणते ते बघूया आपण. आता हे जे 7 प्रिन्सिपल आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे, म्हणजे 5 तत्व आहे. त्यातलं पहिलं जे तत्व आहे रियूज, सगळ्यात महत्वाचं. आता रियूज म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की आफ्टर युजिंग द मटेरियल वी शुड बी रियूज फॉर द सेम अदर पर्पजेस. म्हणजे एखादं जर मटेरियल आपण जर वापरलेलं असेल तर त्याचा वापर झाला की त्याचा जर का तिथं यूज नसेल तर आपण त्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी जिथे त्याची आवश्यकता त्या ठिकाणी त्याचा आपण वापर करू शकतो. त्याला म्हटलं तर रियूज. बरोबर आहे. सेकंड विल बी द रिफ्यूज. नावच आहे रिफ्यूज म्हणजे इन शॉर्ट नाकारणे. मीन्स द रिफ्यूज द आर्टिकल विच इज मेड बाय द नॉन डिग्रेडेबल मटेरियल. आजकाल आपण बघतो गणपतीमध्ये देखील थर्माकोलचा मखर करत नाही आपण. बरोबर आहे. आज बघतो प्लास्टिक अवॉइड केलं जातं. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टीला जे नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे ते वापरायचे बंद करणे. वी कॅन रिफ्यूज इट टू यूज दिस मटेरियल लाईक थर्माकोल, प्लास्टिक, ऑल दीज थिंग्स. म्हणजे हे आर्टिकल्स आपण यूज करायचे नाही. थर्माकोलचे, प्लास्टिकचे यासारखे जे पदार्थाचे जे नॉन डिग्रेडेबल आहेत अशा पदार्थांचे आर्टिकल्स यूज करायचे नाही. त्याला म्हटलं तर रिफ्यूज असं म्हटलं जातं. थर्ड विल बी द रिसायकल. आता काही जे आहेत जे टाकून दिलेले पदार्थ आहेत ते आपण रिसायकल करू शकतो. फॉर एक्झाम्पल ग्लास म्हणा, पेपर म्हणा, ते जे पुन्हा आपण घेऊन किंवा प्लास्टिक मटेरियल देखील जे आहेत सध्या आलेले ते पुन्हा विधून पुन्हा त्याचा परत वापर करणे म्हणजे याचं रिसायकलिंग प्रोसेस केली
जाते. म्हणजे जो टाकाऊ पदार्थ जो आहे तो पुन्हा रिसायकलिंग केलं जातं आणि त्याच्यापासून दुसरा पदार्थ वस्तू बनवली जाते आणि ती वस्तू आपण वापरायची. फॉर एक्झाम्पल ग्लास म्हणा, पेपर्स म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा, याचं रिसायकल आपण करू शकतो. नेक्स्ट विल बी द रीथिंकिंग. Rethink. Means rethinking our habit or activities for the consequence of the connection with the use of the various article of the daily use. म्हणजेच काय, आपण अशा सवयी लावायच्या की अशा वस्तू वापरायच्या की जीवनाच्या सवयी लावून घ्यायच्या की त्याचा पुन्हा आपण नव्याने त्याचा वापर करू शकू, त्याच्यामुळे पोल्युशन होणार नाही, अशाच वस्तू आपण वापरायच्या, म्हणजे अशा रिथिंकिंग करायच्या. दॅट इज द रिड्यूस. नेक्स्ट विल बी द रिड्यूस म्हणजे वापर कमी करणे. Restriction of the use of the resources to avoid the waste. Old material should be reused. One thing should be shared by many. Use and throw type of the object should be the avoided. म्हणजेच काय, रिस्ट्रिक्शन ऑफ द यूज ऑफ द रिसोर्सेस इट शुड बी अवॉइडेड. म्हणजे जितकं शक्य असेल तेवढं साधन संपत्तीचा वापर करायला टाळायचा आहे. आणि ज्या ओल्ड वस्तू आहेत त्या आपण काय करायच्या आहेत, पुन्हा रियूज करायच्या. म्हणजे पेपर वेगळं, म्हणजे एखाद्यासाठी आपण वापरलं तर पुन्हा आपण त्याचा वापर दुसऱ्यासाठी देखील करू शकतो. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट एकानेच नाही वापरायची, तर ती एखादी गोष्ट अनेकाने वापरायची की ज्यामुळे कचरा प्रत्येकाने नवीन गोष्टी म्हणून वापरली तर केवढा कचरा होईल. पण एकच गोष्ट सगळं अनेक लोकांनी जर वापरली तर कचरा आणखी एक कमी होईल. बरोबर आहे. आणि जनरली यूज अँड थ्रो टाईपच्या वस्तू वापरायच्या. आजकाल आपण पेन देखील वापरतो, यूज अँड थ्रो. ठीक आहे, त्याला वापरला टाकला, हे टाळायचं आहे. आपण अशा म्हणजे यूज अँड थ्रोच्या ज्या वस्तू आहेत त्या वापरायला अवॉइड करायचं आहे. त्याला म्हणलं तर रिड्यूस. नंतर रिसर्च. Means काय, that is the conduction of the research related to the reuse of the material that are temporarily out of use. म्हणजे आता सध्या आपण जे टाकाऊ दिलेले पदार्थ आहेत त्याचा पुन्हा रिसायकल कसा करता येईल याचा आपण रिसर्च करून त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो. अँड लास्ट विल बी द रेग्युलेशन अँड द पब्लिक अवेअरनेस. Follows the laws on the rules related to the waste management and motivation the other to do the same. म्हणजे जे कचरा व्यवस्थापनाचे जे नियम आहेत ते स्वतः देखील वापरायचे. म्हणजे आपण हे करायचं आहे, तो रूल्स आहे तो पाळायचाच आहे. पण शिवाय दुसऱ्यांनाही त्याच्याविषयी त्याची जाणीव करून त्यांना त्याच्याविषयी प्रवृत्त करायचं आहे. म्हणजे याचं जर आपण 7 प्रिन्सिपल्स जर यूज केले तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण बघायचं. पहिलं म्हणजे रियूज, पुनर्वापर. आपण पुन्हा एखादी वस्तू यूज अगेन करायला. रिफ्यूज, काही ज्या वस्तू आहेत ते नॉन डिग्रेडेबल वी कॅन रिफ्यूज इट. रिसायकल इज, काही सप्लायन्स आहेत ते रिसायकल करायचे. रिथिंकिंग करायचे आहेत. ऑल्सो अशा आर्टिकल्स यूज करायचे की आपण रिड्यूस, कमीत कमी कसं होईल बघायचं. रिसर्च करायचं की ज्या नवीन गोष्टी आपण टाकणार त्याचा पुनर्वापर कसा आहे आणि जी लॉज आहेत ते आपण फॉलो करायचे. अशा रीतीने आपण हे 7 प्रिन्सिपल यूज करू शकतो. बरोबर आहे. आता सगळ्यात म्हणजेच काय की तुम्ही थिंक करू शकता की 3R मंत्राज यू कॅन फॉलो इट. आता 3R मंत्राज
वी कॅन मीन्स रिड्यूस, रियूज अँड द रिसायकल. पण जनरली आपण आपलं म्हणतो की आता एवढं सगळं कसं करणार आहोत आपण, नाही, पण आपण त्याचे 3R मंत्रास्त्र यूज करू शकतो. कोणकोणते? दॅट इज रियूज, रिसायकल आणि लास्ट विल बी द रियूज, रिड्यूस. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल, हे 3R मंत्र आपण फॉलो करू शकतो. म्हणजे पहिलं म्हणजे रिड्यूस द वेस्ट, कमीत कमी कचरा. रियूज, जर कचरा झाला तर त्याचा रियूज कसं होईल हे बघणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि रिसायकल म्हणजे काही जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे रिसायकल आपण करून पुन्हा ते वेस्ट मटेरियल रिसायकल करून त्याचा पुन्हा आपण नवीन आर्टिकल करून यूज करू शकतो. बरोबर आहे. आता हे सगळं आपण करतो, बरोबर आहे, पण त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण जनरली जर बघितलं की थ्रोईंग, आज तुम्ही शाळेत जाता, कुठेही जाता, चॉकलेट्स खातात, बऱ्याचशा गोष्टी खातात, बरोबर आहे. यू कॅन थ्रोईंग द प्लास्टिक रॅपर्स ऑफ द चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्किट, बरोबर आहे, इन द डस्टबिन टू अवॉइड दिस लिटरिंग. म्हणजे काही जे आहेत कचरा जो आहे आपण ते डस्टबिनमध्ये टाकायला हवा, तो कुठेही मोकळ्या जागेमध्ये टाकता कामा नये. अवॉइडिंग द प्लास्टिक बॅग्स अँड इन्स्टेड ऑफ द क्लॉथ बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम द ओल्ड साडीज, बेडशीट्स अँड कर्टन्स. म्हणजे आजकाल आपण जे प्लास्टिक यूज करतो तेच बंद करायला हवं. प्लास्टिक बॅग वगैरे आजकाल आपण ते बंद केलेलं आहे, बरोबर आहे. आणि पिशव्या वापरायला हव्यात आपण. आपण जे बॅग्स यूज करायला हवे, कुठल्या ज्या क्लॉथच्या बॅग, कुठल्या जे ओल्ड साडीज, कर्टनचे जे असतील साड्या ज्या आहेत, किंवा घरगुती ज्या वस्तू, बेडशीट, पडदे यापासून बनवलेल्या पिशव्या आपण यूज करू शकतो. म्हणजे इथं पण कचरा होत नाही, आपण पुन्हा त्याचा रिवापर होतो, रियूज. त्याचप्रमाणे युझिंग द बोथ साइड ऑफ द पेपर फॉर रायटिंग, रियुझिंग द ग्रीटिंग कार्ड्स अँड द गिफ्ट पेपर्स. बरोबर आहे. म्हणजे कागद जर असेल तर ते एकाच बाजूला येतं, ते दोन्ही बाजूला लिहायला हवं. आणि त्या गिफ्ट्स पेपर, पुन्हा पुन्हा ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट पेपरचा पुन्हा पुन्हा आपण वापर करू शकतो. अवॉइडिंग द टिश्यू पेपर्स, प्रिफरिंग टू यूज वन ओन हँडकरचीफ. जनरली आपण बघतो बरेच लोक टिश्यू पेपर वापरतात आणि कचरा पुन्हा निर्मातात. मग ते टिश्यू पेपर वापरायचा बंद करायचं, त्याच्याऐवजी आपण हँडकरचीफ म्हणजे रुमाल वापरू शकतो. कारण रुमाल पुन्हा खराब झाला तर आपण धुवून पुन्हा तो रुमाल वापरू शकतो. त्यामुळे टिश्यू पेपरच्या ऐवजी रुमाल वापरणं, हात रुमाल वापरणे योग्य आहे. युझिंग द रिचार्जेबल बॅटरी इन्स्टेड ऑफ द लेड बॅटरी. आजकाल आपण रिचार्जेबल बॅटरी जर यूज केलं तर सगळ्यात चांगलं आहे लेड बॅटरीच्या ऐवजी. इम्प्लिमेशन ऑफ द व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, एज्युकेटिंग अँड एनकरेज द फॅमिली, सोसायटी फॉर द डिगार्ड्स. म्हणजे आता हा जो कचरा निर्माण होतो त्याचा स्वतःचा कुटुंब, समाज हा कमीत कमी कसा येण्यासाठी प्रोत्साहित करायला हवं. त्याचप्रमाणे अवॉइडिंग टू यूज थ्रो टाईप ऑफ द आर्टिकल्स लाईक पेन, कॅन्स, कोल्ड्रिंक्स, टेट्रा पॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. म्हणजे आपण बघतो की आजकाल आपण यूज अँड थ्रोचे पेन यूज करतो, बरोबर आहे, ते अवॉइड केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण कोल्ड्रिंकच्या ज्या कॅन्स आहेत, टेट्रा पॅक्स ज्या आहेत ते यूज करणं कमी करायला हवं, की ज्या योगे सॉलिड वेस्ट निर्माण होणार नाही. बरोबर आहे. आता हे झालं, बरोबर आहे, पण आता तुम्हाला माहिती आहे का की कचरा सगळीकडेच निर्माण होतो, पण त्याचं मॅनेजमेंट करणं तसं बघितलं तर कठीण पण आहे, आणि कठीण पण आहे पण सोपं पण आहे. तुम्ही त्यातून मार्ग काढला तर सोपं येऊ शकतो. त्याचं एक उदाहरण आहे, अमेरिका हॅज द लार्जेस्ट प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द सॉलिड वेस्ट. म्हणजे तुम्ही जर बघितलं की अमेरिका या देशामध्ये तर काय केलं जातं की जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. बरोबर आहे. म्हणजे बघा किती फायदा होऊ शकतो. मी आता तुम्हाला म्हटलं तर प्रोडक्शन ऑफ द एनर्जी रिसोर्सेस, तुम्ही पण विचार केला असेल, मॅडम बोलल्या खऱ्या, कशी काय एनर्जी क्रिएट होते. तर ह्या पद्धतीने देखील बघा काही जी लोक आहेत इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात. बरोबर आहे. इन जापान हॅज अ डेव्हलप द प्रोजेक्ट फॉर द प्रोडक्शन ऑफ द थ्रेड्स, पेपर्स अँड युजफुल मटेरियल फ्रॉम द बनाना पायलिंग्स. म्हणजेच काय की जापानमध्ये देखील केळीच्या ह्याच्यापासून, सालापासून, कापडाच्या धाग्यापासून कागदाचा उपयोगी वस्तू त्यांनी तयार केले. तुम्ही आजकाल प्लेट्स वगैरे आपण यूज करतो यूज अँड थ्रोचे, बरोबर आहे, ते केळीच्या सालांपासून याच्यापासून देखील केले जातात. म्हणजे अशा रीतीने आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काय करू शकतो. बरोबर आहे. आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे जे मटेरियल्स आहे त्यांना डिग्रेडेबल म्हणजे
डिकम्पोज व्हायला फार वेळ लागतो. तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही वाचायचा आहे की कोणकोणत्या पदार्थाला डिकम्पोज व्हायला हे व्हायला डिग्रेडेशन व्हायला किती काळ लागतो. बरोबर आहे. मग आता हे सगळं आपण जेव्हा तुम्ही तो चार्ट वाचला तुमच्या लक्षात येईल की आपण जो कचरा निर्माण करतो हा किती भयानक त्याचा प्रॉब्लेम्स होऊ शकतो तुमच्या लक्षात येईल. मग आता काय करायला लागेल तर सध्या आपण बघतो की आजकाल आपण बघतो की जे प्रत्येक वेळेला म्हणजे डस्टबिन जे आहे ते 2 टाईप यूज केलं जातात. आजकाल आपल्याकडे पण झालेलं आहे ओला कचरा आणि म्हणजे ड्राय वेस्ट अँड द वेट वेस्ट. म्हणजे अशा रीतीने आपण कचरा वेगळा करू शकतो किंवा प्रत्येकाचे पेपराचा ग्लासचा असे डस्टबिन वेगवेगळे करायचे मेटलचे की ज्या योगे कचऱ्याचं काय होईल क्लासिफिकेशन म्हणजे आपण कॅटेगरी करू शकतो आणि ते डिकम्पोज करायला नेचरला देखील काय होईल बरंच सोपं पडेल. आलं लक्षात. अशा रीतीने आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो. समजलं तुम्हाला. थँक्यू.